किनेकर जे आहे, संजय किनेकर यांचा समजून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. नाही, राडा तर होणारच आहे, कारण त्यांनी सर्वच पक्षामध्ये, आमच्याही पक्षामध्ये काही ठिकाणी उपरी लोक घेतल्याची चर्चा अनेक ठिकाणी तक्रारी येत आहेत. भाजपमध्ये सुद्धा तर हा मोठा प्रमाण आहे की बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्या गेली आणि त्यातून निष्ठावंतांना डावलल्याची चर्चा जोरात आहे आणि त्यातून झालेला हा उद्रेक आहे. खरं तर भारतीय जनता पक्ष हे वापरून घेऊन त्यांचा वापरा आणि फेका असं त्यांचं धोरण आहे. त्यामुळे आक्रोश जो संभाजीनगरमध्ये दिसतो आहे ते पक्ष निष्ठा सोडून पक्षातून बाहेर आलेल्या लोकांना भारतीय जनता पक्ष आता काँग्रेसची स्थिती जी होती पूर्वी ती आता भाजपची आहे असं म्हणायला हरकत नाही. भागवत कराड यांना इथे भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी घेरलेलं आहे. प्रचंड नाराजी पक्षावर व्यक्त केली जात आहे संभाजीनगरमध्ये. नाही, आता संभाजीनगरमध्ये आघाडी होईल आता त्यांची युती होईल असं संकेत होते, पण कालपासून जे वातावरण निर्माण झालं आणि वेगवेगळे लढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये स्वाभाविक जागा देण्यासाठी स्कोप होता. परंतु हे सगळं वातावरण जे काही तयार झालं असेल तो त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, त्यावर मी अधिक भाष्य करणं मला चुकीचं वाटतं. पण एक नक्की आहे की काँग्रेस आम्ही जे लढतो ते वैचारिक दृष्टिकोनातून लढतो. भाजप हे सर्व काही सत्ता मिळवत असताना निष्ठा काही ठेवायचं नाही, जिंकणं हाच निकष आणि त्या दृष्टीनं त्यांनी ते तिकीट वाटप कदाचित केलं असावं. मुंबई महानगरपालिकेत 16 ठिकाणी काँग्रेसने उमेदवारी दिलेली नाही आहे. मुंबई महानगर झालं. नहीं, देखिए कल तक तो जो स्थिति थी वो पूरी तरह क्लियर नहीं थी. आज सब कॉरपोरेशन का स्क्रूटनी के बाद में अंतिम यादी जब लगेगी तभी इस बारे में कहाँ पे किस जगह किसकी युति हुई और यही हम